नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हे बघा, मी आज कांदा पकोडे करणार आहे। त्यासाठी इथं कांदा घेतले, 5-7 कांदे आहेत, त्याला लांब लांब कट करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये नमक टाकून त्याला मिक्स करून घेऊया आपण। हे बघा, चवीनुसार नमक टाकलेलं आहे। आता यामध्ये मी खायचा सोडा टाकायले, एक छोटा चमचा, अर्धा चमचा आहे। याला मिक्स करून घेते आणि थोडा वेळ ठेवते, कारण आपल्याला पाणी टाकायचं नाही। कांद्याचंच पाणी सुटलं ना, त्यामध्येच आपल्याला पीठ लावून घ्यायचे पकोड्याचं। हे बघा, आपण कांद्याला नमक लावून घेतलेले आहे। आता याला थोडा वेळ झाकून ठेवते। पाणी सुटलं ना, मग त्यामध्ये आपण पीठ वगैरे टाकून घेऊया। हे बघा, आपण नमक वगैरे आणि सोडा लावून ठेवले होते। असं छान पाणी सुटलेलं आहे कांद्याला। यामध्ये मी सर्व सामान टाकणार आहे। धने पावडर 1.5 चमचा धने पावडर आहे। लसूण आहे अर्धा चमचा। ओवा टाकते, थोडंसं चोळून घेते, शेंट येईल आपल्या ओव्याला। भज्यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमच। लाल मिरची पावडर टाकत आहे 1 चमचा। हे काश्मीरी लाल मिरची आहे, ती टाकलेलं आहे कलरसाठी। पीठ टाकण्याच्या पहिलं मी त्याला असं मिक्स करून घेते, सर्व एकत्र होईल, लागेल आपल्या कांद्याला, त्यासाठी सगळं मिक्स करून घेते। हे बघा, असं झालेलं आहे। आता यामध्ये मी बेसन पीठ टाकणार आहे। बेसन पीठ टाकते। त्याला फिरून घेते थोडं। आपल्याला याला पाणी टाकायचं नाही, पकोडे करायचे, त्यासाठी हे कांद्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ लावून घ्यायचं। याला एक मिक्स करते आता सर्व। हे बघा मैत्रिणींनो, पीठ लावून घेतलेलं आहे। आता याला थोडा वेळ झाकून ठेवते, मग नंतर आपण पीठ भिजलं ना करायला घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता पकोडे सोडून घेते मी यामध्ये। कांदा पकोडे हलका हलका सोडा लागते, तेल खूप गरम झालेलं आहे आपलं, सोडू शकतो। ते बघा, टाकून घेतलेले आहेत। आता त्याला खालीवर करून घेते। कांदा पकोडे आहेत आपले। बघू शकते, मस्त कलर आलेला आहे पकोड्याला। हे बघा, छान तळून घेते याला। मस्त बारीक गॅसवर आपल्याला तळावं लागेल, नाही तर कच्चं कच्चं पीठ राहिले यामध्ये। खरपूस छान तळून घेते। हे बघा, आपले पकोडे झालेले आहेत मस्त। बघू शकता, असा रंग आलेला आहे आपल्या पकोड्याला। हे बघा, इकडे टोपल्यामध्ये काढून ठेवलेले आहेत, बघू शकते। हे बघा, आपले खाण्यासाठी कांदा आणि पकोडे रेडी आहेत, बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।